कारण आपल्याला जे येतं आपण जर तेच केलं तर यश आपल्याला हमखास आणि 100% मिळतं. तर त्यासाठीच मी इथं आलोय. तर आपल्याकडे 10वीच्या नंतर जे विद्यार्थी मेडिकलला जाण्यासाठी इच्छुक असतात किंवा जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला जाण्यासाठी इच्छुक असतात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण कोचिंग रन करतो म्हणजे चालवतो आपल्या लातूरला. तर मग आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की सर इथून तिथपर्यंत यायला आम्हाला परवडतं का? आताशे सर बोलल्याप्रमाणे आपण दरवर्षी स्कॉलरशिप परीक्षेचं आपण आयोजन करतो. मग तुम्हाला जे काही मार्क्स पडतील त्या मार्क्सच्या आधारावरती आम्ही तुम्हाला स्कॉलरशिप देतो. आता जवळपास जर विचार केला तर आपल्याकडे 75,000 रुपये फीस आहे वार्षिक तिन्ही विषयासाठी. मग तुम्ही मेडिकलचा ग्रुप निवडता PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी, तो ग्रुप चालतो नीटसाठी. JEE म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन, जे की आपल्या भारतामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवण्यासाठी ही एक्झाम आपल्या राष्ट्रीय स्तरावरती आयोजित केली जाते. त्याच्यासाठी सुद्धा आपण काय करतो, स्कॉलरशिप घेतो आणि गरजूवंत विद्यार्थ्यांना आपण काय करतो, जेवढे काही आपले मार्क्स पडतील त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आपण त्या पर्सेंटेजमध्ये आपण त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करतो आणि कोणता होईल तेवढा आपण मोफत शिक्षण देण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आता यावर्षीचा जर आपण नीटचा विचार केला तर आमच्याकडे जवळपास 352 विद्यार्थी हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲज MBBS डॉक्टर म्हणून ते जॉईन झाले फ्री ऑफ कॉस्ट. 1ही रुपया न देता ते काय केले, गव्हर्नमेंटला जॉईन झाले. अगदी त्याच प्रकारे आपला निकाल JEE मध्ये सुद्धा आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढेच आहे की नीट जी एक्झाम असते ही राष्ट्रीय स्तरावरती आयोजित केली जाते. आता तुम्ही म्हणता की सर आम्ही आता सारख्या गावात ग्रामीण भागात आम्ही राहतो, जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही शिकतो, मग आमचा नंबर त्या नीट परीक्षेमध्ये लागेल का किंवा JEE परीक्षेमध्ये लागेल का? तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपर्यंतच्या संपूर्ण इतिहासामध्ये जेवढे काही विद्यार्थी नीट परीक्षेत क्वालिफाय झाले किंवा JEE परीक्षेमध्ये क्वालिफाय झाले ते संपूर्ण मॅक्झिमम विद्यार्थी हे ग्रामीण भागातलेच आहेत. कारण आपल्याकडे एक सर्वात मोठी भक्कमी बाजू असते, पण ती माहिती आहे का, आपण सर्वात जास्त मेहनत करतो ॲज कम्पेअर टू अदर्स स्टुडंट. आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी काय करतो, सर्वात जास्त मेहनत करतो. आणि ह्या अशा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे. ते सातत्य फक्त हे ग्रामीण भागातच पाहायला मिळतं. कारण शहरी भागातील विद्यार्थी आपल्याला माहिती आहे त्यांच्या सवयी असतील, आईवडिलांचे इन्कम, लाईफस्टाईल असतं. पण ग्रामीण भागामध्ये आपल्याला एंटरटेनमेंटच्या फारशा सुविधा नसतात. त्यामुळे आपल्याकडे परस्परी असतात, एक तर घरचं काम असेल किंवा अभ्यास असेल. त्याच्यामुळे हे संपूर्ण आपल्याला जे काही आपण जे म्हणतो मेहनत करायचं किंवा त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं आपल्या मेहनतीमध्ये, हे संपूर्ण नियोजन फक्त ग्रामीण भागामध्येच पाहायला मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाचा दमू देऊ नका. आहे तो अभ्यास कंटिन्युअसली सातत्याने करा, 100% यश मिळतं. तुम्हाला एक आता मी उदाहरण देतो. गुगलचे CEO तुम्हाला माहिती, गुगल ऐकले आपण जे की आपल्याला जी हवी ती माहिती आपण त्या गुगल इंजिनवरती आपण सर्च करतो, बरोबर आहे ना? तर ते गुगलचे एक CEO आहेत जे की भारतीय आहेत. त्यांचं नाव माहिती मला सांगेल? व्हेरी गुड, सुंदर पिचाई. ते आपल्या भारतात आहेत, प्रॉपरली ते आंध्र प्रदेशमध्ये आहेत. त्यांचं शिक्षण प्रॉपर, आता जसं आपलं जिल्हा परिषद आहे हे महाराष्ट्र शासनाचे स्कूल आहे, अगदी त्याच प्रकारे आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा त्यांच्या लोकल गव्हर्नमेंटचे स्कूल आहे. त्या सरकारी शाळेत होतं. त्याचं पूर्ण 10वीपर्यंत शिक्षण तिथंच झालं, 11-12 तो तिथंच केला. मग 11-12ला करत असताना त्यानं JEE ची तयारी सुरू केली हैदराबाद. तो विद्यार्थी तसा ग्रामीण भागातला, पण त्या राज्यातलं हे हैदराबाद एक मेट्रोपॉलिटन सिटी किंवा आपण त्याला कॅपिटल म्हणतो, राजधानी, तिथं त्याला जवळ पडत होता म्हणून तो विद्यार्थी तिथपर्यंत गेला. 11-12चं शिक्षण त्यानं पूर्ण केलं आणि JEE ही परीक्षा त्यांनी क्वालिफाय केली. JEE मध्ये 2 स्तर असतात, 2 लेवल असतात, एक मेन्स असते आणि एक ॲडव्हान्स असते. जवळपास 2.5 लाख विद्यार्थी हे ॲडव्हान्स मध्ये क्वालिफाय होतात. म्हणजे 2.5 लाखाचा जवळपास कोटा असतो दरवर्षाचा. त्याच्यामधून एक विद्यार्थी म्हणजे सुंदर पिचाई. सुंदर पिचाई खरगपूरला त्यांचं क्वालिफाय म्हणजे जे आपण ज्याला IIT इंजिनिअरिंग म्हणतो. IIT म्हणजे माझ्या मित्रांनो भारतातला सर्वोच्च इंजिनियर, सर्वात मोठा इंजिनियर म्हणजे IIT, त्याच्या खालचा म्हणजे NIT इंजिनियर. तर तो सुंदर पिचाई हा IIT मधून त्यानं स्वतःचं इंजिनिअरिंग पूर्ण केलं. आज तो अमेरिकेसारख्या देशामध्ये गुगलमध्ये CEO या पदावरती तो कार्यरत आहे. त्याचा सॅलरी आहे तुम्हाला धक्का बसेल, त्याचा सॅलरी किती माहिती आहे का? IIT इंजिनियर आहे तो. भारतामध्ये त्याने IIT इंजिनिअरिंग पूर्ण केला. आज त्याला